इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तर तिसरी भाषा शिकवली जाणार. माफ करा, हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरीही तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी गरजेचे. राज ठाकरेंची सकाळी 11:30 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरती काय बोलणार याकडे लक्ष. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरनं व्यक्त नाराजी दीर्घकालीन. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरनं व्यक्त नाराजी दीर्घकालीन नाही, शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य. डोंबिवलीनंतर आज मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे एकत्रित आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना जोर. ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक. सांगलीमध्ये काँग्रेसला धक्का. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. लड्डांच्या घरातील करोडो रुपये जादू टोण्याद्वारे गायब करण्याचा मुख्य आरोपी बाळासाहेब इंगलेचा प्रयत्न होता. पोलीस तपासात उघड. ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा. पाकिस्तानच्या गोळीला भारताचं गोळीनेच उत्तर. मोदींनी स्पष्ट केली भूमिका. ट्रम्प यांना भारतात येण्याचं मोदींचं आमंत्रण. इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडनं युद्धाची अधिकृत घोषणा तर इस्रायलकडनं इराणचे 12 क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार.